शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रविवारी रक्तरंजित राडा झाला। एकीकडे मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात असतानाच याच नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली। कापसे टोळीतील वादातून हा राडा झाल्याचे सांगितले जाते। त्यात कुख्यात गुंड म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पिण्या कापसेवर भर दिवसा जीवघेणा हल्ला झाला। बोधेगावातील मुंडे चौकात पिण्या कापसे तब्बल अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या घटनेचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला। पिण्या कापसेच्या पायावर जबरी वार करण्यात आले होते। त्यापूर्वी याच पिण्या कापसे टोळीने गणेश कापसे याच्या पायावर गोळी झाडल्याच्या चर्चा रंगल्या। गणेश कापसेच्या पायावर गोळी मारल्यावर गणेश कापसे टोळीनेही बदला म्हणून पिण्या कापसेच्या पायाचा अक्षरशः चुराडा केला। आता हा पिण्या व गणेश कापसे नेमके कोण, राडा काय झालाय, हाच विषय आज आपण समजून घेऊ। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। शेवगाव तालुक्यातील बोधेगावात रविवारी जबरी राडा झाला। बोधेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शेवगाव गेवराई राज्यमार्गालगत सुरेश उर्फ पिण्या कापसे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गणेश कापसे यांच्यात अचानक वाद झाला। या दोन कापसे टोळीत पूर्वीपासून वाद असल्याचे सांगितले जाते। रविवारी हा जुना वाद अचानक उफाळून आला। काही क्षणातच वादाचे रूप तीव्र चकमकीत बदलले। दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। या चकमकी दरम्यान धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे। पिण्या कापसे टोळीने गणेश कापसे याच्या पायावर गावठी कट्ट्यातून गोळी मारल्याची चर्चा रंगली, परंतु गोळीबाराच्या घटनेची पुष्टी अजूनपर्यंत पोलिसांनी केलेली नाहीये। या गोळीबारात किंवा धारदार शस्त्राच्या मारहाणीत गणेश कापसे गंभीर जखमी झाला। त्याला त्याच्या समर्थकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले। त्याच दरम्यान काही अज्ञातांनीही पिण्या कापसे याच्यावरही हल्ला केला। पिण्या कापसे याच्या दोन्ही पायांवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आला। त्यात पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पिण्या कापसे काही वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होता। स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सुमारे अर्धा तास जखमी अवस्थेत पडून असलेल्या पिण्या कापसेला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले। कापसे टोळीतील या टोळी युद्धामुळे बोधेगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। याच दरम्यान जखमी पिण्या कापसे जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। त्यानंतर एकच खळबळ उडाली। पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू, शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। संबंधितांकडून माहिती घेत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात येत आहे। हल्ल्यामागे जुना वाद, वैयक्तिक वैर की टोळी संघर्ष याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता। सुरेश उर्फ पिण्या भारत कापसे हा शेवगाव तालुक्यातील आंतरवली येथील कुख्यात गुंड आहे। त्याच्यावर नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर सह विविध जिल्ह्यात लूटमार, जबरी चोरी आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 2009 पासून हत्या, दरोडे आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनासह पिण्याने अनेक गुन्ह्यांची कबुलीही दिली होती। पिण्यावर शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर हद्दीत तब्बल 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत। एखादी जबरी चोरी किंवा लूटमार केल्यावर पिण्या कापसे हा त्याचा मित्र बप्पा विघणे सोबत गुजरात, मध्य प्रदेशात पळून जायचा। पैसे संपल्यावर तो परत शेवगावात यायचा। अनेक गुन्ह्यात त्याला यापूर्वी अटकही झाली होती। नुकताच तो जामिनीवर बाहेर आला होता। त्यात बोधेगावात हा पुन्हा राडा झाला। कापसे टोळीतील जुन्या वादातून रक्तरंजित हाणामारी झाली। अहिल्यानगर जिल्हा कधी शांत होईल असा सवाल आता सामान्यातून विचारला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।